नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2 चे एक्सपेक्टेड क्वेश्चन जे सेमिस्टर 4 साठी जी एक्झाम पुढच्या महिन्यात होणार आहे मेमध्ये, त्यासाठी इम्पोर्टंट जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे क्वेश्चन तुम्हाला करायचेच आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अनदर कोणते क्वेश्चन असतील, तेही तुम्ही करू शकता. बट जे तुम्हाला मी इम्पोर्टंट सांगणार आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला करायची गरज लागणार नाही. बट तरीही तुम्हाला करायचं असेल, तुम्ही नक्की करू शकता. ठीक आहे? एक्सपेक्टेड क्वेश्चन कॉन्स्टिट्यूशन लॉ 2 चे आता सेमिस्टर 4 साठी आपण चालू करत आहोत. क्वेश्चन नंबर 1 जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये 1 और 2 लाईन्समध्ये तुम्हाला आन्सर यामध्ये द्यायचे असतात. मराठीमध्ये जर बघितलं तर मी ट्राय करेन, की मराठीमध्ये तुम्हाला आन्सर देण्याचे प्रयत्न नक्की करेन. कारण की त्याचे जे मटेरियल्स आहेत ते अवेलेबल नसतात नॉर्मली मार्केट्समध्ये. सो मराठीचे जे काही आन्सर असेल क्वेशन नंबर 1 ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न नक्की करेन आणि क्वेशन नंबर 3 जे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे, ते सुद्धा सर्व विषयाचे मी देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न नक्की करेन. ओके. जे इंग्लिशमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत असाल, ते इंग्लिशमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असतं चांगल्या प्रकारे. सो तुम्ही त्यामधून प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. सो वन लाइनरचे क्वेश्चन हे तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. लाइक व्हॉट इज मीन बाय इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी? आर्टिकल 368 कॅन बी अमेंडेड बाय द व्हॉट टाइप ऑफ मेजॉरिटी? स्टेट टू फंक्शन ऑफ द फायनान्स कमिशन. हे काही इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिले, त्याचं मराठी ट्रान्सलेट पण दिलेलं आहे. जेणेकरून इंग्लिश आणि मराठी दोन्ही स्टुडंटला हे ते हेल्प होणार आहे. याची पी-डी-एफ तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत चारही सब्जेक्टचे ऑलरेडी एक सब्जेक्टचं पी-डी-एफ ऑलरेडी दिलेली आहे ज्युरिस्प्रुडन्सचं. बाकी ज्या रिमेनिंग ज्या काही पी-डी-एफ आहेत, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करा. डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही जॉइन करू शकता टेलिग्रामची लिंक. ठीक आहे. अजून काही डाऊट असतील, तर तुम्हाला Instagramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिकडे डायरेक्टली तुम्ही मला क्वेशन विचारू शकता. बी-एन-एसचे जे काही क्वेश्चन आहेत इम्पोर्टंट, ते तुम्हाला मी आज किंवा उद्यापर्यंत त्याची पी-डी-एफ डायरेक्टली टाकून तुम्हाला देऊन टाकेन. ठीक आहे. सो हे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत वन लाइनरचे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं व्हॉट इज युनियन टेरिटरी? व्हाय इज इंडिया क्वासी फेडरल? गिव्ह 2 रिझन्स. त्यानंतर व्हॉट इज एन्जॅक? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डिफेक्शन? म्हणजे डी फ्रॉम डिफेक्शन पक्षांतर म्हणजे काय? यामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की हाऊ इज आर्टिकल 142 हेल्पफुल इन ॲक्टिव्हिजम? व्हॉट इज द नेचर ऑफ रेक्टिफिकेशन दॅट इज रिक्वायर्ड अंडर आर्टिकल 368? हे आपले झालेले आहेत तुमचे वन लाइनरचे क्वेश्चन. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. पक्षांतर बंदी जर आपण बघितलं, तर तोही तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ते एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं, क्वेश्चन नंबर 2 आहे शॉर्ट नोटसाठी. ते तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. त्याचे तुम्ही फोटोकॉपी काढा किंवा तुम्हाला त्याची पी-डी-एफ मी तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये टेन्शन तुम्ही घेऊ नका. बट पी-डी-एफ जर प्रोव्हाईड नाही केलं, तर तुम्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढू शकता किंवा वन बाय वन तुम्ही लिहू शकता पॉज करून व्हिडिओ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन. याचे आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. बट तुम्हाला जर आन्सर येत असेल, तर नक्की तुम्ही हे आन्सर लिहू शकता. ठीक आहे. हे वन क्वेश्चन आहे सिच्युएशन बेस्डचं. सेकंड क्वेश्चन आहे, राजेश कुमार केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या कारणावरून त्यांच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले, तर त्यांना सुनावणीची पूर्वसूचना न देता कलम 311 नुसार बडतर्फीची वैधता तपासा आणि एक्सप्लेन द डॉक्ट्रिन ऑफ प्लीजर. हा एक क्वेश्चन आहे सिच्युएशन बेसमध्ये. थर्ड क्वेश्चन आहे सिच्युएशन बेसमध्ये पंचायत आणि म्युनिसिपालिटीज जे 73 अमेंडमेंट आहेत आणि 74 अमेंडमेंट आहे. त्याच्यावरती खूप इम्पोर्टंट आहे. हे पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. सिच्युएशन बेसचे मी ट्राय करेन की तुम्हाला क्वेशन आन्सर देण्याचं ट्राय करेन. सिच्युएशन बेसमध्ये 6 क्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर 7th हे क्वेश्चन आहेत. हे चांगल्या पद्धतीने करा. या टाइप ऑफ क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये किंवा लाँग क्वेश्चनमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. हे झालं क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर आपण बघितलं, तर यामध्ये दिलेलं आहे की डी मध्ये जर आपण बघितलं, तर लाँग आन्सर आहे. त्यामध्ये ऑलरेडी क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, की फर्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं, डिस्कस द स्कीम ऑफ डिस्ट्रिब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह रिलेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट. म्हणजे केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक संबंधाच्या वितरणाच्या योजनेची चर्चा करा. आर्टिकल 352 आहे, जसं की टाइप ऑफ एमर्जन्सी आहे.
टाइप ऑफ एमर्जन्सीमध्ये स्टेट एमर्जन्सी आहे, नॅशनल एमर्जन्सी आहे. 2 टाइप्स आहेत. 356 आर्टिकल येतो. प्रोक्लेमेशन जर करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आर्टिकल 352 आहे. लाइक जर आपण बघितलं तर अंतर्गत जी काही आणीबाणी असते ची हे तुम्हाला इम्पोर्टंट आहे. व्हॉट इस बिल? डिस्कस द काइंड्स ऑफ बिल्स, करस्पॉन्डिंग प्रोसिजर टू पास देम. आणि फोर्थ क्वेशन डिस्कस द पोझिशन अँड पॉवर्स. जे काही पोझिशन अँड पॉवर्स आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये त्यांना जर ऑर्डिनन्स जर त्यांना द्यायचं असेल किंवा अध्यादेश समजा काढायचा असेल, तर त्यावरती काही विशेष काही प्राविधान वगैरे आहे का? ते तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे. जसं मी सेल्फ गव्हर्निंग बॉडीज तुम्हाला लास्ट क्वेशन आहे. सेल्फ गव्हर्निंग बॉडीज. लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडीज म्हणजे तुमचे पंचायत असेल, म्युनिसिपालिटीज असतील. ते 73-74 अमेंडमेंटनुसार त्यांची अमेंडमेंट काय आहे त्याचं आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत क्रिटिकली एक्झामाइन द नेचर ऑफ फेडरलिझम इन इंडिया. एक्सप्लेन द ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. Emergency under Article 356. Explain the council minister and union state governments. Basic structure of doctrine. Relevant judgment. हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच एक्झाम होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन लॉचे जर आपण बघितलं तर 14th मेला तुमची एक्झाम असणार आहे. सो त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व क्वेश्चन दिलेले आहेत. आन्सर तुम्हाला बघावे लागतील, शोधावे लागतील. पण जे काही आपण मुंबई युनिव्हर्सिटी जे काही नोट्स आपण ज्या पाठवलेल्या आहेत टेलिग्राम चॅनलला त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चनचे या सर्व क्वेश्चनचे आन्सर त्या पी-डी-एफमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो ऑलरेडी ती पी-डी-एफ सेंड केलेली आहे. पी-डी-एफ तुम्हाला कुठे भेटेल? Telegramमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे मीडिया सेक्शन आहे, ज्यामध्ये फाइल्स डाउनलोड होतात, त्यामध्ये फक्त तुम्हाला टाकायचं आहे, की कॉन्स्टिट्यूशन लॉ जे काही सब्जेक्टचे पाहिजेत नोट्स ते तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. अजून काही तुम्हाला काही डाउट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.